ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17 आणि श्लोक क्रमांक 26 वाचत होतो। सुरुवात केली होती 26 नंबरच्या श्लोकाचा अर्थ वाचलेला होता। अस्तित्व या अर्थी व सत वृत्तत्व या अर्थी सत असे हे पद योजले जाते। त्याप्रमाणे हे पार्थ विवाहादी प्रशस्त कर्मामध्ये सत हा शब्द योजला जातो। सत शब्दाचा अर्थ सांगतात, मागे सांगितलं तर ओंकार व तत्कार याच्या विनियोगाने उच्चाराने केलेले जे कर्म ते ब्रह्म स्वरूप केलेले आहे व ज्या अर्थी कर्माची प्रशस्त कर्म इत्यादी शब्दांनी स्तुती केली आहे, त्या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा विनियोग कसा करतात तो ऐकण्याजोगा आहे। तोच आहे तसा सांगतो ऐक। मागचे जे दोन शब्द आहेत त्याच्यातून सांगितलं त्यांनी काय झालं, त्याच्यातून ते कर्म ब्रह्मरूप केलं। काय वाक्य होतं पहा, म्हणजे जे ब्रह्म म्हणून जे ब्रह्म दुसरेपणाने आहे, या भ्रमामुळे परोक्ष वाटत असलेले ब्रह्म ते आत्मतत्वाने अनुभवास यावे हे ऋण ही उणीव पेडण्याकरता म्हणजे सत शब्दाच्या ज्ञानाने निरस करण्याच्या उद्देशाने देवाने सत शब्दाची योजना केलेली आहे। ओम तत् या शब्दाचं त्यांनी विश्लेषण केलं। त्याच्यामध्ये ते शब्द कर्म करताना ओम कसा शब्द योजायचा, त्याच्यानंतर ते कर्म ब्रह्मरूप झाल्यानंतर ते ईश्वराला समर्पण केलेले ओम तत्नी, पण तरी पण त्याच्यामध्ये एक उणेपणा राहिला की त्या कर्माचा कर्ता शिल्लक राहिला। कर्म ब्रह्मरूप झालं पण कर्माचा कर्ता आहे ना, तो स्वतःला काय समजतोय, मी वेगळा आहे देवापासून, आणि तो त्याचा वेगळेपणा जाण्यासाठी पहा परत एक वाक्य वाचतो, असे जे द्वैत उत्पन्न होते वाढते व संसार भयही अधिक प्राप्त होत असते हे देव स्वतः आपल्या तोंडाने बोलतात। इतकेच नव्हे तर वेदद्वाराही तसेच सांगतात। म्हणून जे ब्रह्म दुसरेपणाने आहे, परमात्मा परब्रह्म, ब्रह्म हे जीवाचं स्वरूप आहे पण ते आपलं आहे असं वाटत नाही, म्हणून त्याचं नाव काय झालंय परब्रह्म, ते वेगळं स्वरूप आहे। या भ्रमामुळे परोक्ष वाटत असलेले ब्रह्म ते आत्मतत्वाने अनुभवास यावे। ब्रह्म असे ब्रह्म तसे असं त्याला कळालेले, पण ते भ्रम अजून आहे, मी कोण आहे, देह आहे, आणि तो बुद्धी जाण्यासाठी अनुभवास यावे आणि हे ऋण ही उणीव फेडण्याकरता सत शब्दाचा ओम तत् सत शब्दाच्या ज्ञानाने निराश करण्याच्या उद्देशाने देवाने सत शब्दाची योजना करून ठेवलेली आहे। जो जीव कर्म ब्रह्म रूप केलेला आहे पण तो कर्ता रूपाने शिल्लक राहिलेला आहे, तो कर्ता स्वरूपाने ब्रह्म आहे, ही त्याची उणीव फेडण्यासाठी तो स्वतः ब्रह्मरूप होण्यासाठी सत शब्द योजलेला आहे। तर ओंकार आणि तत्कार यांच्या विनियोगाने वा उच्चाराने केलेले जे कर्म ते ब्रह्मस्वरूपच केलेले आहे व ज्या कर्माची प्रशस्त कर्म इत्यादी शब्दांनी फार मोठं काम आहे बाबांचं काम फार मोठं आहे। बाबांचं काम म्हणजे ब्रह्म लेवलचं आहे। बाबांची सगळी कर्म ब्रह्मरूप आहेत पण बाबा शिल्लक आहेत, म्हणून आता बाबा सुद्धा ब्रह्मरूप व्हावेत आणि तो जो बाबाचा परोक्षपणा आहे, मी असं झालं तसं झालं पण तो वेगळेपणा आहे, तो जाण्यासाठी सत शब्द ते प्रशस्त कर्म आहे, पण त्या प्रशस्त कर्माच्या करता जो आहे त्यालाही त्याच्यातच घ्यायचं आहे। त्या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा विनियोग कसा करतात तो ऐकण्याजोगा आहे। तोच आहे तसा सांगतो ऐक। तर या सत शब्दाने असद्रूपी मिथ्यानाने म्हणजे अनात्म पदार्थ मात्रास आटून त्याचा निराश करून सत्तेचे अधिष्ठान ब्रह्माचे व्यंगरहित स्वरूप दृष्टीस दाखवले। पा ही जे नाणं आहे किंवा जो दिसतंय ते व्यक्ती किंवा हे जगत हे आटून त्याचं मूळ स्वरूप काय आहे, सोनं आटवलं का त्याचं पाणी झालं का त्याचं काय झालंय मूळ स्वरूप आहे, तसं मूळ स्वरूपापर्यंत नेऊन अधिष्ठान ब्रह्माचे व्यंगरहित स्वरूप दृष्टी दाखवले जाते। त्या सत्तेचे स्वरूप देशाने किंवा कालाने बदलणे वा भिन्न रूपास प्राप्त होणे जाणत नाही। ती सत्ता आपल्या ठिकाणी जशीच्या तशी अखंडित असते। चैतन्य जे ब्रह्मतत्व आहे ते कोणत्याही देशाने किंवा काळाने बदलत नाही। ही कलियुग आहे, मागे द्वापार युग होतं, त्याच्या अगोदर त्रेतायुग होतं, असा कोणताही फरक पडत नाही, कालाने नाही फरक पडत आणि अजून कशाने देशाने सुद्धा नाही। मग आता आपला देश भाग्यवान आहे, आपल्या देशात जन्माला आला तो भाग्यवान आहे, भरतखंडे नरदेह प्राप्ती परमभाग्याची संपत्ती, आणि बाकीच्या देशात जन्माला आला तर युरोप खंडात जन्माला आला तर ती
सांगा बरं, ओवी सुधरून सांगा बरं. भरतखंडे नरदेव प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती. आणि युरोप खंडात जन्माला आला तर हां हां ते तर आहे नाही, पण युरोप खंडात जन्माला आला तो भाग्याची संपत्ती, आणि भरतखंडात जन्माला आला तर परमभाग्याची संपत्ती. कारण इथे रेलचेल आहे ब्रह्मज्ञान, आणि तिथं पार विरळ आहे. त्यामुळे तिथं त्याला पण त्याचा उद्धार नाही होणार का? जर युरोप खंडात त्याला जर ब्रह्मज्ञान भेटलं तर तो नाही का उद्धरून जाणार? पण तिथं कशाची दुर्मिळ आहे, आणि इथं मात्र रेलचेल आहे. आता इथे रेलचेल आहे हे कोणाकडे आहे? ह्या मालिकेतच रेलचेल आहे, नाही तर इथं सुद्धा काय तुटवडाच आहे ना. त्याप्रमाणे देशाने कालाने भिन्न रूपास प्राप्त होणे जाणत नाही ती सत्ता आपण आपल्या ठिकाणी जशीच्या तशी अखंडित असते. आता जी ब्रह्मचैतन्य सर्वदा सगळीकडे सम आहे, ते तसेच तसं आपल्याकडं पण तसंच आहे ना. आणि ते आपण जाणणं हे जेवढे म्हणून जशीच्या तशी अखंडित असते, हे जेवढे म्हणून दृश्यमान नाम रूपात्मक जगत दिसते आहे, तेवढे सर्वही असत असल्यामुळे ते सत्तेचे ब्रह्माचे रूप नाही. जे दिसतंय ते खरं स्वरूप नाही, पण त्याच्यावर दिसतंय ती सत्ता मात्र खरी आहे. साप खरा नाही, पण रश्शी मात्र खरी आहे. त्यामुळं नाम आणि रूप जर सोडलं तर मग काय राहिलं शिल्लक? ते वास्तविक स्वरूप आहे. नाम आणि रूप सोडलं तर मग तेवढे दृश्यमान नाम रूप जगत दिसते, ते तेवढे सर्वही असत असल्यामुळे म्हणजे काय, ते कायमस्वरूपी तसं नाही, त्याच्यात काय बदलाव होण्याला आहे. पण अखंडित जी सत्ता आहे ती सांगितली ती काळाने बदलत नाही, देशाने बदलत नाही, आणि ती अखंड जशी त्या तशी आपल्या इथं पाहणे त्याला खरं ज्ञान म्हणतात. ते दृश्यमान नाम रूपात्मक जगत दिसते आहे, तेवढे सर्वही असत असल्यामुळे ते सत्तेचे म्हणजे ब्रह्माचे स्वरूप नाही. खरी जी आत्मसत्ता आहे, चाले हे शरीर कोणाचे सत्य हे नाही शाश्वत समजा, पण ज्याच्या सत्तेने चालतंय ते शाश्वत आहे. आणि हे नाम आपलं आणि हे रूप हे बदलणार आहे, पण त्याच्या आतमधली जी सत्ता आहे ती कधीही न बदलणारी आहे, आणि ते सत आहे आणि हे काय आहे असत आहे. असे जाणल्यावर ज्या सत्तेच्या स्वरूपाचा आश्रय लाभतो म्हणजे आत्मस्वरूपाची आत्मतत्वाने प्राप्ती होती. म्हणजे निरखत गेल्यानंतर हे नाम जाणार आहे, हे रूप जाणार आहे, पण ज्याच्यावर दिसते त्याच्याजवळ गेल्यानंतर तो जो बघायला गेलेला आहे तो देव पाहावयाशी गेला, तो देवरूप झाला, तो आत्मरूपाने प्राप्ती होते. या सत शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूप झालेले जे प्रशस्त कर्म त्याचे ब्रह्माशी ऐक्य करून ऐक्य ज्ञानाने त्याला आपल्यासह सम अद्वैत स्वरूप पाहावे. आता हा सत शब्द कसा योजायचा तिथून आता सुरुवात झाली. काल आपण इथे येऊन थांबलो होतो 83ला 383ला थांबलो होतो, ती पुन्हा वाचतो. या शतशब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूप झालेले जे प्रशस्त कर्म, प्रशस्त म्हणजे फार व्यापक मोठं कर्म जे येते ते, आणि ते ब्रह्मरूप झालेले आणि व्यापक येते, त्याचे ब्रह्माशी ऐक्य करून त्या कर्माचे ब्रह्माशी ऐक्य करून ब्रह्मरूप झालं, ते ब्रह्माशी आता ऐक्य केलं, हे ब्रह्मरूप आहे, हे सोनं आहे. आणि आता तेही सोनं आहे, मग त्या सोन्यात आणि ह्या सोन्यात काय झालं मिक्स झालं, आणि यांचं म्हणणं आहे हे सोनं आणि त्याच्याकडं असणारं सोनं, सोनाराकडं आणि हे सोनं हे आपण त्याच्याकडं मोडलं होतं आणि त्याच्यात मिक्स करायचं. आता हे दोन्ही मिळून सोनं झालं. हे कर्म प्रशस्त होतं, सोनंच चांगल्या क्वालिटीचं होतं, ते त्या मूळ स्वरूपात गेलं. आणि आता हे दोन्ही एक झालं, याच्यात नवल नाही, पण सोनारसुद्धा कोण झालं पाहिजे? सोनं झालं पाहिजे. तो सत शब्द त्याला काय करतो, सोनाराला सुद्धा काय करून टाकतो, सोनं करू शकतो. आता हा दृष्टांत नाही कळाला तर म्हणतील हा येडा आहे आणि दुसऱ्याला येडा बनवतो असं म्हणतील. सत शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूप झालेले जे प्रशस्त कर्म त्याचे ब्रह्माशी ऐक्य करून ऐक्य ज्ञानाने त्याला आपल्यासह सम अद्वैत स्वरूप पाहावे. जे कर्म ज्याने केलं ते त्या कर्मात ऐक्य केलं ओम परमात्म्याशी, आणि आपणही त्याच्याशी एकरूप होणं असं त्यांचं म्हणणं आहे. 83 क्रमांकाचं तेने प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखी जे करून सम ऐक्य बोधे. आता ह्या ओळीला धरून जर त्यांनी ऐकलं तर कळेल, सोनाराने ओरिजिनल सोनं ह्या माणसाकडचं ते त्या सोन्यात मिक्स केलं आणि सोनारही कोण झाला, सोनं झालं.
देखीचे करून सम ऐक्य बोधे, तुम्ही केलेलं चांगलं कर्म ते कर्म ब्रह्मरूप झालं. आता जे सर्व व्यापक ब्रह्म आहे त्याच्याशी त्याला इन्व्हॉल्व करायचं आणि आपण सुद्धा त्याच्याशी समरूप व्हायचं. म्हणजे तीन गोष्टी एक झाल्या, सांडिली त्रिपुटी आणि दीप उजळला गटी, अशा प्रकारचं ते सांगतात त्याच्यामध्ये. नंतर आता त्याच्या पुढे नंतर ओंकार व तत्कार या दोन शब्दाने जे कर्म ब्रह्मरूप झाले असे त्याचे मी पूर्वीच वर्णन सांगितलेले आहे. मग या सत शब्दाचा प्रयोग काय आहे असे म्हणशील तर कर्म ब्रह्मरूप झाले असाही संस्कार राहू नये. मग त्यावेळेला त्याची पण जाणीव नाही. मी ब्रह्म, त्याचंच नाव आहे ब्रह्म, तसं आहे जाणीव नेणीव भगवंती नाही, किंवा आठवं नाठवं गेले भावाभाव, ते सगळं गेलं म्हणशील तर कर्म ब्रह्मरूप झाले असाही संस्कार राहू नये. तसेच मजस्तवची झाले तसाच प्रकारचा असे तो संस्कारही नाहीसा करून एकदम सामान्य सन्मात्र ब्रह्म व्हावे. कोणी? कर्त्याने. ते कर्म ब्रह्म, आपण लई चांगली कामं केली, आपण चांगले केले, हेही त्याच्या डोक्यात ठेवायचं नाही आणि त्यांनी स्वतः एकदम नॉर्मल होऊन जायचं, त्यांनी ब्रह्मरूप होऊन जायचं आणि सगळ्या जगामध्ये समान रूपाने समबुद्धीने वावरायचं, सामान्य रूपाने वावरायचं. तसा तो कसा आहे? असामान्य. जगाच्या दृष्टीने तो असामान्य, पण तो राहतोय कसा जगामध्ये? सामान्य रूपाने राहतो. हे ब्रह्माचं स्वरूप आहे आणि ते जेव्हा पूर्ण आपल्या बॉडीमध्ये विकसित होणार ना तेव्हा आपण पण समरूपानेच राहणार. आपण जरी तुम्हाला कोणी म्हणले तुम्ही लय महाराज आहे तरी तुम्ही नाही फुगणार. हे मला आपल्याकडे जे आपल्या बाबा लोकांकडे हे जे पाहिलं ना, ऑर्डिनरी माणसासारखं जेवायला पंक्तीलाच बसणार, सगळ्यांमध्ये मिसळून राहणार, ही त्याची लक्षणं आहेत का? ते त्या ज्या गोष्टीशी समरस होत 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 गेले त्यांचं पूर्ण. आणि ते देहबुद्धीचं काल सांगितलं होतं, जी उपाधी आडवी होती, जी अनात्म, त्या अनात्म पण नाही तिथं सांगितलं, त्याला आवडत नाही दो देह उपाधी, ती सुद्धा त्याच्यात तो टाकून देतो. स्वाहा म्हणजे इंद्रिय कर्माची, आज काय चौथ्या अध्यायात मी एक ओळ वाचली की इंद्रिय कर्म मी देह आहे, ही बुद्धी सुद्धा तो यज्ञ जो आहे त्या यज्ञामध्ये तो सोहम दीक्षित ती स्वहा करून टाकतो. आणि ती स्वहा झाल्यानंतर तो सोहम करता राहिला की नाही दीक्षित, तो दीक्षित सुद्धा काय करतो? त्या यज्ञकुंडामध्ये उडी मारतो आणि स्वतःला संपून टाकतो. ते म्हणतील असा हा वेडपट यज्ञ कोण सांगते काय माहिती. पण जो कर्ता रूपाने ब्रह्मरूप जो झालेला आहे त्याला म्हणतात सोहम तेही अस्तावले, किंवा सोहमला सुद्धा समाधी दिली. तो संस्कार नाहीसा करून एकदम सामान्य सन्मात्र ब्रह्मच व्हावे असा सत शब्दाचा विनियोग आहे. हाच बांधला पाहिजे, हा साधला पाहिजे. आपण कोणतरी विशेष असं नाही वाटलं पाहिजे. याप्रमाणे सत शब्दाचा अंतरंग विनियोग समजा असे श्रीरंग म्हणाले. ज्ञानेश्वर म्हणतात मी म्हणत नाही हो, कारण ते जर म्हणले असते असे श्रीरंग म्हणतात आणि असं ज्ञानेश्वर सांगतात तर ज्ञानेश्वर अजून ज्ञानेश्वर रूपाने शिल्लक आहे. म्हणजे एवढं सुद्धा किती खबरदारीने बोलणे. मी नाही बोलत तर आता बोलतोय कोण? एवढ्या कोण बोलतोय? हां, पण दिसायला चित्रात लोकांना कोण दिसतंय बोलताना? ज्ञानेश्वर बोलतात. पण ते म्हणतात याप्रमाणे सत शब्दाचा अंतरंग विनियोग समजा असे श्रीरंग म्हणाले. ज्ञानेश्री ज्ञानेश म्हणतात मी म्हणत नाही हो. काय तिकडे अर्थ? 85. वन्स परत एकदा. अथवा असे माझे म्हणणे आहे, असे जर मी म्हटले असते तर भगवंताहून मी वेगळा आहे असे होऊन त्याच्या स्वरूपात द्वैत उत्पन्न झाल्याचा दोष घडला असता व भगवत स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत उत्पन्न करणे हाच कमीपणा आहे, म्हणून हे बोलणे माझे नसून देवाचे आहे. आता बघा बरं, हे पण याच्यात गेलं ना. हां, पहा बरं. म्हणजे आता हे आता सगळं जे बोलणं आहे कीर्तन प्रवचनात ते आपलं आहे की नाही? असा जेव्हा भाव होईल तेव्हा तो प्रवचन करायला घाबरेल? कर म्हणलं तर कर,
माझे थोडी बोलणे. आणि मी का कमीपणा करू? देवाकडं पण कमीपणा आणील द्वैत उत्पन्न केला तर. मी नाही करणार बाबा, मी नाही करणार, मी नाही करणार म्हणजे तू कोण? कोण आहे तू? बघा जे किती वेळ याप्रमाणे सत्शब्दाचा अंतरंग विनियोग समजा असे श्रीरंग म्हणाले, मी म्हणत नाही हो. असं पण ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तिथे ज्ञानेश्वर सुद्धा शिल्लक राहिले नाही. मग ज्ञानेश्वर मी म्हणत नाही हो, मग ऐकणाऱ्यांनी समजायचं हो हो तुम्ही ज्ञानेश्वर नाही म्हणत, हे आम्ही सगळ्यांनी गणेश मुळे, प्रवीण, अजय, दीपक आम्ही ऐकलं हो. म्हणजे तुम्ही नाही बोलले आणि आम्ही पण ऐकलं नाही. आम्ही नाही ऐकलं, ते गणेश मुळेंनी नाही ऐकलं, प्रवीणने नाही ऐकलं, अजयने नाही, दीपकने नाही ऐकलं, तर कोणी ऐकलं? देवाने ऐकलं. बरोबर. आता एवढा भाव होणार आपला नाही? नाही झालेलाच आहे आपलं, आहे की नाही? किंवा असे माझे म्हणणे आहे असे मीच म्हणतो, देव म्हणत नाहीत असे जर मी म्हटले असते तर श्रीरंगाहून मी वेगळा आहे असे होऊन त्याच्या स्वरूपात द्वैतभाव उत्पन्न केल्याचा दोष घडला असता. पा आता ही बघा बरं, ही भूमिका आपल्याला अनुभवायची या जगात वावरत असताना. बस जे बी कर्म धर्म त्यांचा असा झाला नारायण, ते कोण रूप झाले? ते ब्रह्मरूप झाले. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, म्हणजे त्यांचं कर्म धर्म नारायण रूप झाला. आणि ते कसे राहिले? ते काय नाव तुमचं? वाजे म्हणून राहिले का ते? का ते बी ब्रह्मरूप झाले? बघा बघ, मीच म्हणतो देव म्हणत नाहीत असे जर म्हटले असते तर श्रीरंगाहून मी वेगळा आहे असे होऊन त्यांच्या स्वरूपात द्वैतभाव उत्पन्न केल्याचा दोष घडला असता. हाच उणेपणा होय. बघा म्हणजे आपण श्रीरंगापासून वेगळे आहोत नाही. आणि मी श्रीरंग आहे आणि श्रीरंगापासून वेगळा आहे ना, आता मी श्रीरंग झालो हे सुद्धा नको आहे त्यांना. याची सुद्धा ह्या संस्काराची सुद्धा जाणीव नको. तर ओरिजिनल जसा ओरिजिनल मनुष्य चांगला होता, ॲक्सिडेंट झाला आणि वेडा झाला आणि तो स्वतःला विसरून गेला. मग त्याला सगळे जाऊन सांगायचे अहो तुम्ही अमुक आहात, तुम्ही तमुक आहात, तुम्ही शेट आहात, तुम्ही शेट आहात. तो छे शेट कुठं? तो वेड्यासारखाच करायचा, तुम्ही शेट आहात, तुम्ही शेट. आणि एक दिवशी करंट बरोबर बसला आणि तो ताळ्यावर आला आणि त्याला ताळ्यावर आल्यावर तुम्ही जर म्हणले तुम्ही शेट आहात, शेट येड लागले का? तो तुम्हाला म्हणेल मला सारखा सांगतो. हां आणि मग म्हणलं त्याला कळालं का नाही तो शेट म्हणजे तो रस्त्याने बोलत जाईल नाही का मी शेट आहे, मी शेट आहे. नाही, तो शेटपणाचा काय घेणार? चार्ज घेणार. त्याप्रमाणे द्वैतभाव उत्पन्न केल्याचा दोष घडला असता. मी श्रीरंगापासून वेगळा आहे असे होऊन त्याच्या स्वरूपात द्वैतभाव उत्पन्न केल्याचा दोष घडला असता. हाच उणेपणा आहे. काय कमीपणा आहे? देवापासून बाजूला राहणं हा उणेपणा आहे, हा कमीपणा आहे. तो देवाला सुद्धा कमीपणा आहे आणि आपल्याला सुद्धा कमीपणा आहे. म्हणून मी जे बोललोत आहे ते सर्व माझे नसून देवाचे बोलणे आहे. म्हणून बाबाजी म्हणायचे ना कोणाला बोलवायला तू बोल, शिवाय दे काय वगैरे, कारण तू बोलणारा नाहीस आहेस, आता तू करताच राहिलेला नाहीस. म्हणून मी जे बोलत आहे ते सर्व माझे नसून देवाचेच बोलणे आहे असे समजा. असं कोण म्हणतंय? आता कोण म्हणते असं व्यवहारात? माऊली म्हणतात. मी जरी बोलत असलो तर मी बोलत नाही, हे सगळं देवाचेच बोलणे आहे समजा. आणि आता तुम्ही कीर्तन केल्यावर तुम्ही काय सांगायचे? मी नाही बोलत, ते सगळं माझ्याकडून जरी दिसलं तरी कोण बोलतंय? त्याला दृष्टांत बघा ना, त्या बॉक्समधून आवाज येतोय पण बॉक्स बोलतोय का? बोलणारा दुसरा आहे की नाही? तसं हा बॉक्समधून जरी आवाज येत असला तरी बोलणारा तो परमात्मा आहे. आणि ऐकणारा सुद्धा कोण आहे? आता बहिरे जे आहेत, बहिरे त्यांना कान नसतो का? असं नसतं का त्यांना? तरी ऐकायला येत नाही का? ती कान म्हणजे कान ही एक शक्ती आहे ती, आणि तुमचं बोलणं ही एक शक्ती आहे. ती दोन्ही शक्ती मिळून काय एक ऐकणारा आणि बोलणारा हा सुद्धा कोण आहे? एकच आहे. आता सत हा शब्द दुसऱ्या आणखीही एका तऱ्हेने सात्विक कर्मावर उपकार करतो, तो ऐक. तर सत्कर्मे बघा, पहिला उपकार काय केला? कर्त्याला शिल्लक ठेवलं नाही. कर्ता शिल्लक राहिलं होतं की नाही मागच्या 2 श्लोकांमध्ये, पण आता त्याला शिल्लक नाही ना. आता सत हा शब्द दुसऱ्या आणखी एका तऱ्हेने सात्विक कर्मावर उपकार करतो, तो ऐक. तर सत्कर्म यथाविधी व आपल्या अधिकारानुरूप उत्तम प्रकारे चालली असली तरी ती एखाद्या अंगाने जेव्हा उणावतात, कमी पडतात, बघा आपण किती चांगलं करायला गेलो तरी एखादं काहीतरी व्यंग राहणार.
आहे की नाही. पण त्यावेळेला तो शब्द जो आहे तो अशी पावर निर्माण करतो, तर तो उणेपणा आहे ना तो भरून काढतो. जसे नापास होणाऱ्या मुलाला जे 15 मार्क ठेवलेत की नाही पुढे ढकलायला, तसे त्याला तो शब्द काय करतो, पुढे ढकलतो. पहा आता सत्कर्मे यथाविधी आपल्या अधिकारांरूप उत्तम प्रकारे चालली असली तरी पण ती एखाद्या अंगाने जेव्हा उणावतात, कमी पडतात, शरीराचा एखादा अवयव कमी असला म्हणजे जसे सर्व शरीराचे व्यापार थांबतात किंवा रथाचा एखादा चाक वगैरे भाग कमी झाल्यावर त्या रथाची गती जशी थांबते इतरांच्या ठिकाणी, पण इथे मात्र सत्शब्द असेल तर ती थांबणार नाही. तसे कर्म सत उत्तम खरे, परंतु ज्यावेळी एखाद्याच गुणाच्या अभावी ते सत्कर्मच असतपणास धारण करते. ते चांगलंच कर्म आहे, पण आता कमीपणा राहिला, त्याच्यामध्ये न्यूनपणा राहिला तर असतपणास धारण करते. तेव्हा ओंकार व तत्कार याचा उत्तम प्रकारच्या साह्याने युक्त झालेला सत्शब्द हा त्या व्यंग कर्माचा जीर्णोद्धार करतो. म्हणजे जे कर्म व्यंग दशेला आलं, कमी दशेला आले, त्याच्यामध्ये बल्ब नाही लावला, लावा द्या तिथं. प्रवीणने बल्ब पुरंच ठेवलं रे. नाही काय झालं बरं, आता ज्यावेळेला अंधार पडतो त्यावेळेला ते कर्म उजेडात येतं आहे का नाही. तेव्हा ओंकार आणि तत्कार जे असत कर्म झालेलं होतं ते ओंकार आणि तत्कार याच्या उत्तम प्रकारचे साह्याने युक्त झालेले सत्शब्द हा त्या व्यंग कर्माचा जीर्णोद्धार करतो, म्हणजे त्याला चांगल्या कंडिशनला आणतो. हा आपल्या सत्पणाच्या तेजाने बळाने त्या कर्माचे असतपण व्यंग नाहीसे करतो व त्या कर्मास सत्पणाच्या व्यवहाराच्या योग्यतेस आणतो. बघा 92 साहेब, तिथं असाधुत्व होणाऱ्या कर्माचा आहे का 92? आपल्या सत्पणाच्या सामर्थ्याने ते कर्माचे असतपण नाहीसे करतो व त्या कर्माला सत्पणाच्या व्यवहाराला आणतो. बरोबर. बघा तेव्हा ओंकार तत्कारी सावलिया हा चांगी परी सत्शब्दू कर्मा करी जीर्णोद्धार 91 आणि 92 ते असंतपण फेडी म्हणजे ते कर्म संतपणाचं नव्हतं, असंतपण फेडी आणि सद्भावाची रूढी निज तत्वाची प्रौढी सत्शब्दू हा. मग त्या असतपणाला असणाऱ्या कर्माला परत सत्कर्माला हा शब्द सत्शब्द त्याचं उंची वाढवतो. उदाहरण देतात बघा, ते उदाहरण देतात त्याच्यासाठी. हा आपल्या सत्पणाच्या तेजाने बळाने त्या कर्माचे असतपण व्यंग नाहीस करतो. कोणता? सत्शब्द, प्रबोधाचा शब्द, बोधाचा शब्द त्या कर्मात सत्पणाच्या व्यवहाराच्या योग्यतेस आणतो. म्हणून याचा हट्ट धरतात साधू संत, त्याला तेवढं दिलं पाहिजे, देऊन टाकलं पाहिजे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण. एकदा ते दिलं का त्याचे गुरु त्याच्याबरोबर, त्याचं ब्रह्म त्याच्यावर, त्याचं स्वरूप त्याच्याबरोबर. तो जरी कमी पडला कुठं तर ही कसर ती भरून काढू शकते. व्यवहार बघा, ते म्हणतात ह्या सत्पणाच्या तेजाच्या बळाने ते कर्माचे असतपण व्यंग नाहीसे करतो. तो शब्द एवढा पॉवरफुल आहे. त्या कर्मात सत्पणाच्या व्यवहाराच्या योग्यतेस आणतो. सत्कर्म आहे त्या असत्कर्म होऊ राहत होतं, पण त्या असत्कर्माला पण कोणत्या लेवलला आणतो? सत्पणाच्या कर्माला, साधुत्वाच्या कर्माला आणतो. दिव्य औषधी मिळाली तर ती जशी रोग्याला बरी करते, ही औषधी कशी आहे? दिव्य औषधी आहे. दिव्य औषधी मिळाली तर ती जशी रोग्याला बरी करते किंवा एखाद्या धैर्य खचलेल्या मनुष्यास साह्य मिळाल्यावर जशी त्यास पुन्हा धैर्यात्मक दुप्पट शक्ती येते, तशी सत हा शब्द व्यंग झालेल्या कर्माला तसा त्याचा न्यूनपणा नाहीसा करून पूर्ण करणारा आहे असे समज. 93 पहा. चेंजेस असले तर सांगा साहेब. दिव्य औषधी जशी रोगिया का सावऊ ए भंगलिया सत्शब्दू कर्मा व्यंगलिया तैसा जाण. अथवा काही अवधानाने कर्म आपली मर्यादा मोडून जर निश्चित मार्गास पडले, एखाद्या वाटेने सदा चालणारा मनुष्य. बघा
अथवा काही अवधानाने कर्म आपली मर्यादा सोडून जर निश्चित मार्गास पडले. आता व्यवहारात पाहिलं तर अर्जुनाने मुर्देच पाडले का नाही. पहिलं म्हणलं मी मारणार नाही भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांना, पण मारलंच ना, भावांना मारणार नाही. मग दिसायला व्यवहारात ते वाईट कर्म झालं. कशासाठी? प्रॉपर्टीसाठी मारलं असं जरी दिसलं तरी ती अवगुणे, शिवाय जुगार ही सुद्धा जुगार, ती अवगुणे काय झाली, नावारूपाला आणली. तयाची अवगुणे ज्ञानेश्वरीमध्ये की ती सुद्धा त्या धर्माधिकांची याची वाईट गुन्हे. जुगार खेळणं चांगलं आहे का? नाही, पण ती सुद्धा अवगुण ज्याच्यामुळे वरचढीला आली तसा हा शब्द आहे. अवधानाने कर्म आपली मर्यादा सोडून निश्चित मार्गास पडले. 94 अथवा काही प्रमादे कर्म आपुली मर्यादे चुकोनी पडी निश्चित वाटेहन. एखाद्या वाटेने सदा चालणारा मनुष्य आहे, तोही वाट चुकतो. परीक्षकाचेच पदरी नजर चुकीने खोट्या भ्रमाने अखेर खोटे पडते. तर अध्यासात्मक व्यवहारामध्ये काय घडत नाही. चांगल्या माणसाकडून एखादी वाईट घटना घडली जाते. रोज जाणारा माणूस सुद्धा रस्ता चुकतो. किंवा उत्तम परीक्षक आहे, त्याच्याकडून कधीच व्यवहार फसत नाही, पण त्याच्याकडून सुद्धा फसतो. तरी पण म्हणून तशी कर्माची अविचाराने वा प्रमादाने मर्यादा सुटते व त्याला जेव्हा निषिद्ध कर्माचे वाईट हे नाव येऊ पाहत असते तेव्हा ओम आणि तत् या दोहोंपेक्षा प्रौढ असा जो सत्शब्द आहे त्याची योजना केली असता हा त्या कर्माला चांगलेपणा किंवा असत्कर्मत्व आणतो. बघा, मच्छिंद्रनाथांचं पा श्रीराज्यात गेले, 12 वर्ष राहिले, मीननाथ तयार केला, त्याच्या आसक्ती तुटेना, त्या बाईने दिले दागिने सोनं नाणे घेऊन आले होते. मग त्यांचं सुद्धा काय झाली, त्यांची कीर्ती काय झाली, त्यांची अवगुणी कीर्तिरूप झाली. असं कीर्ती शब्द त्याच्यामध्ये, कीर्ती शब्द, आणि त्यांना त्या योग्यतेला आणलं. किंवा हा त्रिविक्रम राजा गेले होते, मग त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करून तिथे राजगादीवर बसायला राजबिंड पुरुष तयार केला. किंवा व्यास ह्यांची जी उत्पत्ती पाहिली, त्यांचं जन्माचं आख्यायिका पाहिली, तर त्या साधूकडे ती शब्द असल्यामुळं असत होणाऱ्या कर्माचा जीर्णोद्धार केला आणि एवढ्या मोठ्या पदाला करून ठेवलेले काय, मनोनी महाभारती जे नाही ते नाही नोहेच लोकी ती येणे कारणे मही पे पाहे व्यास उचिष्ट जगत्रय. त्यांच्या काही चुका विचारसागरमध्ये की वेदेश्वरीमध्ये सांगितलं, त्यांच्या काही चुका किंवा काही तो न्यूनपणा जो ठेवलेला नाही जे देवाने त्यांच्याकडे, तो आपल्या कल्याणासाठी ठेवलेला आहे. का नाही तर त्यांचं शेष कर्म संपलं का जे वर चालले. त्यांच्याकडे जो उणेपणा ठेवलेला आहे, थोडासा कमीपणा ठेवला आहे, तो याच्यासाठी आपल्यासाठी ठेवलेला आहे. तेव्हा ओम व तत् या दोहोंपेक्षा प्रौढ असा जो सत्शब्द आहे त्याची अवगुणे, पांडवांची अवगुणे टाका एकाने त्याची कीर्ती झाली, असं त्यांची कीर्ती जगतमान्य झाली. हां, पाहे पा नारायणे, पाहे पा नारायणे टाका. बघा असा कोणला तरी आठवण, अशी ज्ञानेश्वरी आपली सगळ्यांची पाटे यांची. पाहे पा नारायणे, हां, पांडवांचे उणे विश्ववंदे पुराणे केली तेनी देवाने. असं विश्ववंदे पुराणे टाका एखाद्याने टाका, विश्ववंदे. छान, एकदम मस्त. असंच झालं पाहिजे, एकाला एक असं, म्हणजे आपली गाडी ढकल स्टार्ट जाणार पुढे, आहे का नाही. शाबास. बघा, पाहे पा श्री नारायणे तया पांडवांचे उणे किजेची ना पुराणे विश्ववंदे, किजेची ना पुराणे विश्ववंदे. तया परिश्री गुरु करती जय अंगीकार तई होऊन ठाके संसार मोक्षमय आघवा. त्याच्या खालची ओळे. किंवा आधनी घातली हरळ अमृताचे होती तांदूळ तरी भुकेची वेळ राखे जगन्नाथ. मी म्हटलं नाना नाही, म्हटलं ह्या ओळींनी आपण आज स्टार्ट करू आळंदीमध्ये. हे महाराजांना बसवले, यांनी त्याच ओळी घेऊन टाकल्या. म्हणलं वा. परत एकदा ओपन करा. तैसे श्री निवृत्ती राजे अज्ञानपणे हे माझे
आणिले ओझे ज्ञानाची माझ्याकडं अज्ञान होतं, पण त्याप्रमाणे जसं पांडवांचं ऊन होतं, पण पुराण किजेची ना सकारात्मक किजेची ना पुराणे विश्ववंदे. जुगार खेळतो बरं, लावून जुगारीला खेळू द्या, पण बायकोला सुद्धा जर जुगारीत लावतोय हे काय त्यांचं, पण तरी सुद्धा देवाच्या मर्जीत बसला ना झालं. आता घरात बघा ना, आपण काय म्हणतो, एखादं पोरग लाडकं आहे आपलं, आणि त्यांनी जर एखादी चूक केली तरी आपण त्याचं काही विशेष हे करत नाही. आणि जे ज्या डोक्यात नेहमी बसलेले त्याचं काही थोडं जर चुकलं तर त्याचं काय करणार, आपण पर्वत करणार राहायचा आहे की नाही. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबर की गीते ऐसे गोड आतुडले. पा होय अदृष्ट अपैसे ते वाळूचे रत्न परते, उजो आयुष्य ते मरते लोभ करी. आदनी घातले हरळ, म्हणजे तांदूळ जरी घातले शिजायला, तर देवाची जर मर्जी असेल तर जेवायला बसल्यावर त्यांनी खोटं खोटं म्हणले, हां टाकलाय स्वयंपाक करायला, हे काय ठेवलंय अन्नावर ठेवलेले भात करायला, आणि ती विचार वाट बघतोय, आणि यांनी त्याची मस्करी जरी करायची ठरवली तरी देवाच्या मनात असेल ना, याची भुकेची वेळ राखे जगन्नाथ, तो म्हणेल ते आता वाळूचे मी काय करीन, तांदूळ करीन. तसं हे तया परी श्री गुरु करतीच अंगीकारू. बघा त्यांनी आपला अंगीकार केला पाहिजे, आपण त्यांना चिटकायला जाणं वेगळं, आणि त्यांनी आपला अंगीकार केला पाहिजे. बरं ती कसे काय अंगीकार करतील, त्यांना कसं काय प्रसन्न करू शकतो आपण, त्यांनी आपला अंगीकार करावा म्हणून. काय दिलं ते आपला अंगीकार करतील, काय दिलं अंगीकार करतील, गुरुजींना काय दिलं अंगीकार करतील, काय ते द्यायला लागेल ना, काय दिल्यावर अंगीकार होतील बोला ना. हां भाव दिल्यानंतर ना, भाव कसं काय देणार, काहीतरी वस्तू देणार त्याच्यातच भाव प्रगट होणार ना. प्रेम दिल्यानंतर, पैसे दिल्यानंतर कसं काय, आपण कसं काय करणार, काय देणार त्यांना आपले स्थिती अंगीकार करतील. हां त्यांना तर ते म्हणतात होऊन टाके संसार मोक्षमय आघवा. आपला संसार कसा झालाय आता, मोक्षमय झालाय. हे आपल्याला पटतंय ना, आपल्याला नाही पटलं तरी झालेलं आहे. नोटीस यांनाही नाही पटायचं, आपल्यालाच नाही पटत तर यांना कुठून पटणार आहे. हा यांच्याकडं पाहिल्यानंतर कळतंय ना, यांचं चरित्र सगळे चेहरीपट्टी पाहिल्यानंतर यांचा सगळा संसार मोक्षमय झाला आहे. यांच्या कंप्लेंट कधी कधी भेटल्यानंतर वेगळं काय काय सांगत बसणार, हे असंच आहे तसंच आहे, तरी पण मोक्षमय झालेलं आहे. आपल्याला नाही पटणार, इतरांना पटू शकत नाही, असली वस्तुस्थिती आपल्याला करून ठेवलेलं आहे. असं काही प्रमाण आहे का, काय केलं हे सुद्धा आम्हाला कळत नाही, अशा पदावर आपल्याला हे करून ठेवलेलं आहे. त्याची उपमा देता येत नाही. हां हे झालं, पण अशा पदावर नेऊन ठेवले ते आम्हाला कळत सुद्धा नाही, अशा पदावर नेऊन ठेवलेले आपलं. ते अचानक भूत कसं प्रगट होतं तसे आपल्याला करून ठेवलेले. विभूती स्वरूप आहे, विभूती स्वरूप पटायचं नाही, कोणाला पटायचं नाही, इतरांचं द्या सोडून, त्यांच्याकडून काय आपल्याला सर्टिफिकेट घ्यायची नाहीत, परंतु आपल्याला नाही पटणार. होऊन ठाकी अवघा संसार मोक्षमय, संसार सुद्धा परमार्थ करून टाकलेला आहे. पहा श्रीनारायणे. पण ते कधीतरी येणाराला तर लवकरच कळायचं नाही, रोज येणाराला कळा नाही तर कधी नव्हत येणाराला कसं कळेल. रोज शाळेत यायला पाहिजे ना, किती हुशार असला तर 60-65% तरी हजेरी पाहिजे ना, नाही तर तो म्हणेल मी बाहेरून पेपर देईल. कामाधंद्यात अडकल्यांनी कधी आलं तरी चालणार आहे की नाही. विश्ववंदे पुराणे गेले तैसे निवृत्ती माझे. बघा अज्ञानपणे हे माझे आणिले ओझे ज्ञानाच्या. हे ज्ञानेश्वर महाराजांचं खरं आहे का खोटे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, उपजताच ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी. चांगदेव का हे म्हणणं ज्ञानेश्वरांचं बोललंय. तैसे निवृत्ती राजे अज्ञानपणे हे माझे आणिले ओझे ज्ञानाची. वादग्रस्त विधान होईल हे बोललं तर वादग्रस्त विधान होईल. पण जर याला दाखला नसला आणि असं हे जर नाही तर मारतील सुद्धा लोक. त्याला त्याच्यापेक्षा ही ऑलरेडी वस्तुस्थिती सांगितली त्यांनी. तुकाराम महाराज सांगितले संसार तापे तापलो मी देवा करिता ही सेवा कुटुंबाची. म्हणून विरक्ती निर्माण झाली आणि मग ही गोष्ट माहिती पडली. मी अज्ञानी होतो एरवी तरी मी मूर्ख, ते मूर्ख नाहीत
पण मूर्ख कशाबद्दल? स्वस्वरूपाची जाणीव नसणं त्याला संत मूर्ख म्हणतात. काय प्रमाण आहे तुमच्याकडं? तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म, पण मूर्ख नेने वर्म संत चरण. माझं अज्ञान ज्ञानाला, ज्ञानाच्या आणिले ओझे ज्ञानाच्या परी हे आस्वाता, प्रेम रुळतसे बोलता, जे गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे. आता येण्याची प्रयासे असू द्या. चला बघा कुठून कुठे गेलो होतो आपण, किती नंबरला गेलो होतो? 397. ओम तत् या दोहीपेक्षा प्रौढ असा जो सत्शब्द त्याची योजना केली असता त्या कर्माला चांगलेपणा किंवा सत्कर्मत्वाला आणतो. 97 बघा बरं. 95च्या पुढे झालो. हां बघा 95. चालतयाची मार्ग सांडे, पारखियाची अखेर पडे, रहाटी माझी न घडे काय काय. काईवर काय काय आहे ना, वर रफारना ना नाही, हां काय काय. मनोणी तैसे कर्मा रांभस्य सांडे सीमा, त्याची मर्यादा ओलांडतो. असाधुत्वाची या दुर्नामा येऊ पाहिजे. त्यावेळेला काय काय व्यवहारात घडत नाही. रोज चालणाऱ्या माणसाचा सुद्धा रस्ता चुकतो, तसं काय काय कर्मात घडत नाही. काय काय असाधुत्वाची या दुर्नामा, चांगल्या कर्माला वाईट नावाला येणार असतं किंवा वाईट नामाचं कर्म झालेलं आहे. येऊ पाहि तेथ गा हा सत्शब्दू येरा दोही परिस प्रबुद्धू, प्रयोजिला करी साधू कर्मा ते यया. असाधुत्व होणाऱ्या कर्माला साधुत्व दशेला आणतो. तेव्हा ओम वतो. या दोहीपेक्षा प्रौढ असा तो सत्शब्द आहे. त्याची योजना केली असता हा त्या कर्माला चांगलेपणा किंवा सत्कर्म आणतो. बघा उदाहरण देतात. लोखंडाला जसे परिसाचे घर्षण, ओढ्यात जशी गंगेची भेट, अथवा मनुष्यात जशी अमृताची वृष्टी. बघा किती गोष्टी दिलेल्या, एका ओळीत 3 दृष्टांत दिलेले पहा. 97, 98 काय वृष्टी, फक्त वृष्टी दिलेले. दृष्टी फक्त एवढंच आहे का? पहिल्या टुकीमध्ये एवढंच आहे दृष्टी. हां मग इथे ते वाक्य नाही आलेले लोह परिसाचे. हां मग लोह परिसाची नाही आलेली तिथे. हां मग इथं फक्त घृष्टी केलेले घर्षण, पण इथं लोह परिसाचे हा शब्द नाही. बघा आता एवढा मोठा याच्यामध्ये शब्द नाही, लिहून ठेवला पाहिजे नंतर. ओहळा गंगेची भेटी, लोखंडाला परिसाचा स्पर्श. नंबर 2, ओहळाला गंगेची भेट किंवा मृत माणसाला जशी अमृताची वृष्टी. असं होतं तसं बघा काय उदाहरण किती पराकोटीचं दिले. असाधुत्व होणाऱ्या कर्माला साधुत्वाला आणलं हे कळण्यासाठी लोखंडाची काय किंमत आहे? काहीच किंमत नाही. पण परिसाचा स्पर्श आल्यावर सोन्याच्या क्वालिटीला घेऊन गेलं. नंबर 1. दुसरं ओळ, काय त्या ओळाला किंमत आहे, पण गंगेची भेट झाली तर त्याची किती किंमत, लोक त्याच्या स्नान करायला जाणार. आणि नंबर 3, मेलेल्या माणसाला जाळायला न्यायचा होता, पण जर त्याच्यावर अमृताची वृष्टी झाली तर तो पगार आणून देणार दर महिन्याला. मग त्या पद्धतीने त्याची उंची वाढली जाते. पै असाधू कर्मा तैसा सत्शब्द प्रयोगी वरिषा. विरेषा आहे का? वी पाहिजे ना, वरिषा आहे. आणि रीला पण वेलांटी आहे. रीला नाही, वी मग अच्छा मग व रिषा झालेले, रीला वेलांटी दिलेले, मग विरेषा करू ना. हां विरेषा हे असो तो गौरव ऐसा नामाचा यया. बघा हे विरेषा शब्द प्रयोग म्हणजे शब्द प्रयोग विरेष आहे का? तो मोठा आहे. हे विरेषा म्हणजे अर्जुना, बरोबर. तसा हे विरेषा असत्कर्माला सत या शब्दाचा प्रयोग विनियोग होय असो. या सतनामाचा महिमाच असा आहे. 99 पेक्षा ओळीत बघ किंमत आहे. तसा विरेषा असत्कर्माला सत शब्दाचा प्रयोग विनियोग होय असे होय. सत्शब्दाचा सतनामाचा महिमा असा. याच्यापेक्षा तिकडचा अर्थ उजवा असेल, पण ही ओळ वाचतो मग तो अर्थ वाचवा. पै असाधुत्व कर्मा तैसा.
असाधू कर्मा तैसा सत्शब्दू प्रयोगू विरेशा हे असो गौरवची ऐसा नामाचा यया हे असो गौरवची ऐसा नामाचा यया काय आपल्याला याच्यातलं घ्यायचंय हे असो गौरवची ऐसा नामाचा यया या नामाचा गौरव एवढा आहे का पार भंगारला सुद्धा वरच्या लेवलला करून ठेवता येईल. विचार करा ना वाल्या कोळ्याचं काय कंडिशन असेल. पण त्याला इतक्या मोठ्या पदावर नेऊन पडलं. देवाचं त्याचा सुतराम संबंध नाही पण देव त्याच्या ऑर्डरशिवाय कोणती गोष्ट अंमलात आणत नाही वागवत नाही. बोलिले वाल्मिक तैसीच करीन आणि वरतून दाविने नामा म्हणा त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. मग कशामुळे याची किंमत वाढली वाल्या कोळ्याची. या पै नामाचा या गौरवचा ऐसा. आता एखादा म्हणाल याच्या दातातलं गेलं नाही ना हा रामायणाचार्य झाला. काय ज्ञानेश्वरीची ओळ अजून का मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी जरी मुकया अर्थी भारती जरी प्रगटे सिद्ध सरस्वती मुकया अर्थी भारती. हे वस्तू सामर्थ्य शक्ती न म्हणते का ह्या वस्तूचं सामर्थ्यच असं आहे तसं नामाचा गौरवच असा आहे. अजून त्याच्या अगोदर एक काय की मृत ही लाहित जीवी अमृत सिद्धी लोहाचे कणक होय हे एके परिसे गेले. हे सामर्थ्य आहे परिसाच्या अंगे की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. तुम्हाला आश्चर्य काय करायचं कारण आहे. लोखंडाचं सोनं कसं झालं अरे बाबा त्या वस्तूची ताकदच असे. मेलेला जिवंत कसं झाला अमृत पाजलं म्हणून काय झालं अरे त्याची पावरच तेवढी आहे. आणि एखादं मुख आहे ते कधीच बोलत नाही पण सरस्वतीने मांडव घेतलं मुख आहे आती भारती जरी प्रगटे सिद्ध सरस्वती. येतं वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय मुख पोरग कस काय बोलायला लागलं भगवान ही देवाची मुकम करोती वाचानम पंगुम लंगयती यत्कृपा तदम वंदे परमानंदम माधव. आणि एखादा बोल का असला तरी तो मुकाच आहे कारण परिणाम होत नाही. आता मुक्याने नुसते अशा हाका मारल्या तरी काही परिणाम नाही झाला ना. आपण जर त्याच्या या 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 करीत राहिला ना आपण जर त्याच्या मागे गेलो नाही कारण आवाजच नाही आला. तसं या रे लहान थोर जरी हे म्हणले पण आपण जागेवरून उठलो नाही त्यांच्या मागं नाही गेलो याचा अर्थ एक तर ते मुके नाही तर आपण नक्की झालं. हे बी सांगतात माऊली आहे का नाही मुक्या बैऱ्याच्या गोठी होतील. हां काय म्हणलं कोण हां साहेब वाचायचं राहिलं तुमचं काय परदेशी बाबा काय बोलायचं होतं. नाही ते नाही बोलले तुम्ही म्हणतात ते बोलले. आवाज इकडून आला. काय बोलला दीपक. हां ऐसे हळुवार पण येईल तरी ते उपयोगा जाईल. बोलला का साहेब साहेबांना माईक द्या. 99 हे वीरेशा अर्जुना सत्शब्दाचा प्रयोग विनियोग निषिद्ध कर्माला तसा आहे. एवढंच एक वाक्य आहे. किती बघा त्याच्यापेक्षा ओळीत किती क्लिअर होते बरं. ओळीत बघा बरं असाधू कर्मात ऐसा सत्शब्दू प्रयोग वरिषा. सत्शब्दू म्हणजे काय सत्शब्दू म्हणजे काय प्रबोध. अजून काय ज्ञानेश्वरीतलं 11व्या अध्यायातलं 15व्या अध्यायातली ओळ काढा बरं. जव प्रबोधू न घडे जववरी प्रबोधू नोहे तवेरवरी निद्रे काय आणतो आहे. रात्री न सरे तो न पाहे आरोते. आरोते म्हणजे कावळे. रात्र सरत नाही तोपर्यंत पाहू शकत नाही. तसं संसार वृक्ष हा खोटा आहे आणि हा प्रपंचच परमात्मा आहे. हे जोपर्यंत जवरी प्रबोधू न प्रबोधू जवळ नव्हे तो निद्रेचा अंतू काय आहे बघा बरं. आता तो प्रबोधू म्हणजे काय तिथं उजाडणं सांगितले तसं इथं सुद्धा लख उजाडणं सत्शब्द प्रयोगू. हे असे उपयुक्त सत्शब्दाधिक ब्रह्मनामाच्या विनियोगाचे वर्म जाणून घेऊन जेव्हा तू ब्रह्मनामाचा विचार करशील तेव्हा नामच तत्वतः केवळ ब्रह्म आहे असे तुला समजेल. आता हे असे किती पारायण केल्यावर आपल्याला समजेल. एवढं जर अजून कंसात टाकलं असतं तर बरं झालं असतं. असं तू 10 वेळा करशील तेव्हा तुला समजेल. आता ही कोणला समजलंय ते एक पहिलं विचारलं पाहिजे आहे की नाही. बघा बरं येथून या घेऊन येथीचे वर्म नामाचा यया गौरवचा ऐसा नामाचा यया घेऊन येथीचे वर्म. हे वर्म घेऊन डोक्यात राहा तू जगामध्ये. लोखंडाचा
परिसाला स्पर्श, ओळाचा गंगेला भेट आणि मेलेल्या माणसाला अमृताची वृष्टी, घेऊन येथीचे वर्म ऐसे वर्म मज, येथीचे वर्म जे विचारिसी ये नाम, ते केवळ हेची नाम जानसी तू, ते केवळ हेची ब्रह्म जानसी तू. तू जरी हे वर्म घेऊन म्हणशील विचारसी हे नाम, हे असं कसं नाम आहे, तर बाबा ते केवळ हेची ब्रह्म जानसी तू. आता नाम राहिलं नाही, आता नाम म्हणजेच काय झालं, ब्रह्म झालं. आता घरी गेल्यावर होणार आहे क्लिअर. याला काल याच्या मावशांनी विचारलं, काल गेलं होतं प्रवचनाला, तुला कळलं का काय, तो म्हणला हा. तो म्हणला बाबांनी नाम सांगितले, ओम तत् सत हे नाम आहे, यांनी सांगितलं. बघा हा एकच दिवस आला तो एवढा हुशार झाला आहे, ठीक आहे नाही. आणि आपण एवढे दिवस आहेत ऐका नाही नवले बाबा. तर ते म्हणतात हे थोनी येथीचे घेऊन येथीचे वर्म, जे विचारिसी हे नाम. जर आज विचारलं नाम म्हणजे काय, तर केवळ हेची ब्रह्म जानसी तू. आज जर विचारलं नाम म्हणजे काय, तर काय सांगायचंय, नाम हेच ब्रह्म आहे की नाही. पा हे पा ओम तत्सत ऐसी काय, बघा याच्यापेक्षा इकडे क्लिअर नाही आहे. बघा हे का असे उपयुक्त सत्शब्दाधिक ब्रह्मनामाच्या विनियोगाने वर्म जाणून घेऊन जेव्हा तू ब्रह्मनामाचा विचार करशील, तेव्हा नामच तत्वता केवळ ब्रह्म आहे असे तुला समजेल. मग आता आपल्याला नाम दिले का, देव दिलाय. बरोबर, केवढी मोठी वस्तू आपल्याला दिलेली आहे. आता पुढे गेल्यानंतर 18व्या अध्यायात सांगितले ही कोणाला द्यायची नाही, पण बाबांनी काहीच नाही पाहिलं आपल्याकडे, याच्यावर ताण आणला. ताण, याला नाही द्यायचं, त्याला नाही द्यायचं, आम्हाला कोणाला द्यायचं ते आम्ही देऊन टाकू. का बरं, नो एंट्रीच्या पाट्या आम्हीच लावलेल्या आहेत, पण आता ट्रॉफिक फिरवायचं आहे म्हणून आम्ही नो एंट्रीची पाटी असताना सुद्धा काढणार पण नाहीत पाट्या. आता आम्ही हे पाट्या येड्यांसाठी ठेवल्यात, पाय नाही ते येडे कुठूनही घुसतील म्हणून नो एंट्रीच्या पाट्या. तुम्हाला नो एंट्रीच्या पाट्या माहिती आहेत ना? हां माहिती आहे ना, नो एंट्रीच्या पाट्या म्हणजे गाडी कोणत्याही रस्त्याने घेऊन नाही जायची, ह्या रस्त्याने गाडी न्यायची नाही असा RTOने नियम केला आहे. तरी पण आम्ही त्या रोडनी गाडी नेणार, कारण नियम कोणी, पाट्या कोणी ठोकल्यात, आम्हीच. मग तुम्ही काढल्या का नाही, आम्हाला नाही काढायच्या, तुमच्यासाठी ठेवायच्या, तुम्ही ठोकणार कुठे पण म्हणून. बा एवढं वळण लागतं ना. एकदा साहेब एकदा वळण पडिले इंद्रियासकळ, तर आम्ही गाडी चालवताना तर आम्हाला माहिती आहे नो एंट्रीत घुसलं का हवालदार पकडणार, आणि आम्ही स्टेशनवरून चालत येतोय, मग चालत येताना शॉर्टकटनीच घुसणार ना. पण बोर्ड पाहिला ना नो एंट्री का, पहिलं थबकतो, अरे पण आपल्याकडे आता गाडी नाही, चालत आहे आपण. आणि बाबांचे भाऊ आहेत भगवान बाबा, ते म्हणले अहो तुम्हाला तसं होतंय ना, मी तुम्हाला माझं सांगतो म्हणले. आपण जसं रस्त्याने जाताना जर आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं असलं तर आरशात बघतो मागून गाडी आहे का नाही, राईट घ्यायचं असलं का राईटला बघतो नाही, मग टर्न मारतो. तसं म्हणले मी रस्त्याने चालताना सुद्धा मला असं वाटतं आपल्याला लेफ्टला वळायचं, आरशात बघतो मग लक्षात येतं आपण गाडीवर नाही. बघा बरं, एक व्यवहाराचं असं वळण पडतंय, तर परमार्थाचं पडलं पाहिजे का नाही, आहे का नाही. बघा बरोबर, गावाला जो तासाने तंबाखू खातो त्याला काही सांगावं लागत नाही तास झालाय म्हणून, का त्याला कोण सांगते 1 तास झाला होता मागाशी तो म्हणतो काढा रे तंबाखू तासाने. तो कीर्तनात असला तरी फक्त बाबा लोकांनाच तेवढं आवरावं लागते, तंबाखू खाणाऱ्या बाबांना कीर्तनाच्या वेळेत तेवढा 2 तास त्यांना विसर पडतो. नंतर मला असं वाटतं गाडीत बसलो लगेच काढीतच असतील कारण का त्यांच्या इंद्रियांना हे काही वाईट गुण नाही त्यांचे. आता ते अवगुणे जर पांडवांची काही उन्हेपणाची ठेवली नाही नावावर, यांचे तंबाखूचा काय प्रश्न राहणार नाही. हां ते बाबा एक गांजा मारणार आहेत, पण त्यांचा फोटो आहेच की नाही गजानन बाबांचा, का बरं, त्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही हे त्यांना सांगायचे. तुम्हाला दिसतोय गांजा ओढतोय, पण ते गांजा ओढत नाहीत, गांजासुद्धा काय आता हे जर सांगितलं तर चिलमार रस्त्यानेच मारीत निघतील सगळे का म्हणजे म्हणून बाबा म्हणले, तुकाराम महाराज म्हटले, सांगतो बाबा तर म्हटलेच असं एकदा भागवतामध्ये, सगळं सांगायचं नाही हा, नाही तर काय करणार, विषयी माणूस तर स्वच्छंदी होऊन जाईल त्याच्यामध्ये. पण तुकाराम महाराजांनी रेड अक्षरामध्ये एक मार्क केला, न सांगावे वर्म जगी असू द्यावा भ्रम. अडाणी माणसं सुद्धा देवाला घाबरतात ना, क्रूर माणसं आहेत, धनाधन मुडदे पाडतात, पण देवाच्या पुढे गेल्यानंतर ते नतमस्तक होतात. त्यामुळे तो दगडाचा आहे असं म्हणायचं नाही,
सत्य ज्याला रुचल त्याला सांगायचं, त्याचा गैरवापर करीन त्याला सत्य सांगायचं नाही. पहा बरं, नाही ते टोटल काय आहे हे सगळं काय आहे? 400 पहा. तेव्हा नाम तत्वता केवळ ब्रह्म आहे असे तुला समजेल. बघा बरं, इथे समजेल म्हणतात. 400 पहा. घेऊन ये तिचे वर्म जय विचारिसी हे नाम ते केवळ हेची ब्रह्म जानसी तू. जानसी तू, जाणले मी, ते म्हणतात जानसी तू. आपण जाणलंय? आपल्याला नाम दिले का? देव भेटलाय महाराज, देव दिले का नाम दिले आपल्याला? नाही सांगायचं. हे इतर वेळेला बोलतात, हे माईकच्या समोर बोलत नाही. काय दिले आपल्याला? बाबा नाम दिले का? देव दिलाय? देवच दिलाय. म्हणायला नाम आहे. असं भागवतमध्ये एक वाक्य होतं. यांनी नाम दिलं, बाबांनी तुम्हाला नाम दिलं, पण तुम्ही म्हणता आम्हाला देव बी दिला. तर नामाच्या पुढीत बांधून देव दिला का? अशी आपण पुढी बांधून देतो ना नाम, त्याच्या आतमध्ये देव बांधून दिला का? नाही. तर नामच देव आहे. बघा ना संतांची नाव कशी. नाम देव. तुकाराम तुझ्यातच राम आहे. ज्ञानच ईश्वर आहे, ज्ञानेश्वर. आणि एकच नाथ आहे. या जगात नाथ किती आहेत? एकच आहे. त्यांच्या नावात सुद्धा त्या पद्धतीचं आहे. मग तू समजेल, तुला समजेल. जानसी तू म्हणजे अजून कोणला म्हणतात जानसी तू? अर्जुनाला. तुला जरी नाम दिलंय तरी तू जानसी तू असा होशील तेव्हा हे वर्म घेऊन चालशील त्यावेळेला. आणि वर्म डोक्यात फिट राहणं अवघड आहे. कारण दुसरं बाकीचं डोक्यात असलो काय काय डोक्यात ठेवायचं आपण, आहे की नाही? नाम ठेवायचं का बाकीच्या गोष्टी डोक्यात ठेवायच्यात? हे पहा, ओम तत्सत ही अक्षरे. सांग बरं बाळा, नाम डोक्यात ठेवायचं का हे बाकीचं सगळं डोक्यात ठेवायचं? आपण नाम डोक्यात ठेवायचं. एवढीच्या पोरांनी आपल्याला सांगायचं तरी आपण काय करायचं? ते करायचंच, तेच करायचं आपण, आहे का नाही? एवढं काय नाम काय गरज आहे? पाहिजे तेव्हा करू आपण, आहे की नाही? प्रवचन मी ऐकत होतो घरात, आणि 14 वर्षाची मुक्ताताई आणि 1400 वर्षाला सांगतात. ते लगेच स्वीकारलं. ते आमचं पोरग म्हणते, आता सांगायला गेलं तर म्हणते तू कालचा पोरग आहे, आम्हाला सांगू नको, तुला काय माहिती आमचं आयुष्य एवढं गेलेलं आहे, असं म्हणणार ते. म्हणले पहा बरं, ते म्हणतात तू जानसी तू म्हणजे असं आपण अजून समजलेलं नाही. यांनी वाक्य सांगितले. हे पहा, ओम तत्सत ही अक्षरे त्याचा विचारपूर्वक विनियोग मुमुक्षास त्या ठिकाणी नेतात. ज्याला असं वाटलंय मला कळावं, मला कळावं, अजून काय गोड बंगाले, अजून काय गोड बंगाले, मग त्या मुमुक्षात ओम तत्सत ऐसे पा हे पा ओम तत् ऐसे हे बोलणे तेथ नेत असे जेथोनी का प्रकाशे दृश्य जात ते तव निर्विशिष्ट. बरोबर ना साहेब? परब्रह्म चोखट तयाचे हे आतुवट व्यंजक नाम. पा बरं, त्याचा अर्थ काय? ते परब्रह्म पा ओम तत्सत ही अक्षरे त्याच्या विचारपूर्वक विनियोगात, कशी विचारपूर्वक त्याचा अर्थाची उकल करून परत जिथं विनियोगाला तिथं ती फिट करायची, तिथं मुमुक्षुस त्या ठिकाणी नेतात की ज्याच्याकडून ब्रह्माकडून जे दृश्यरूप संपूर्ण अनात्म प्रकाशले जातात. बघा, अनात्म पदार्थ ओम तत्सत इकडे घेऊन जातो प्रवाहाच्या विरुद्ध. जिथून हे जग निर्माण झालं ना, अनात्म पदार्थ जिकडून निर्माण आले तिकडं हा शब्द त्याला मुळापर्यंत नेतो. मुळापर्यंत कुठून आले आणि त्या मुळाचा शोध लावतो, असं हे नाम आहे. ओम तत्सत ही अक्षरे त्या विचारपूर्वक विनियोग मुमुक्षुस त्या ठिकाणी नेतात की ज्याच्याकडून म्हणजे ब्रह्माकडून हे दृश्यरूप संपूर्ण अनात्म पदार्थ प्रकाशले जातात. ते परब्रह्म निधर्म, त्याला कसला धर्म नाही, शुद्ध स्वच्छ असून परिच्छिन्न अपरिच्छिन्न आहे. तथापि ओम तत्सत हे त्याचे अंतरंग व त्यास दर्शक व व्यक्त करून जाणविणारे नाम आहे. बघा, पहिलं वाक्याशी आले, त्याला नाम नाही, रूप नाही, जाती नाही. तसे हे परब्रह्म निधर्म शुद्ध आहे, स्वच्छ असून अपरिच्छिन्न आहे. तथापि ओम तत्सत हे त्याचे अंतरंग आहे, त्यास दर्शक व्यक्त करून जाणवणारे नाम आहे. ते नाम काय करतो? त्या आतमध्ये पण त्याला जाणीव करून देते त्याच्या मूळ स्वरूपाशी. 2 नंबरचा अर्थ वाचा. माईक. हा, हरी 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 हरी. हा, ते ठिकाण तर निर्धर्म
व शुद्ध असे परब्रह्म आहे. हे त्याचे अंतरंग व त्यास व्यक्त करून दाखविणारे आहे. परत एकदा. ते ठिकाण हे तर निर्धर्म व शुद्ध असे परब्रह्म आहे, पण ओम तत्सत हे त्याचे अंतरंग व त्यास व्यक्त करून दाखविणारे आहे. ते स्वतः काही व्यक्त करत नाही, ते आहे तसंच आहे, पण हे शब्द तिथं तिकडं जाऊन तिथं त्याची उकल करून देणार आहेत आपल्याला. ओम तत्सत असे त्या परब्रह्माची उकल करून देणार. ते मात्र पडून राहिलेले शांत आहे. बरोबर ना? काय बोलायचं बोल. हां हो. हे पा वर्म पा हे जरा याचे वर्म ध्यानात ठेवून चला. हे पहा, ज्याच्याकडून हे सर्व दृश्य मात्र प्रकाशले जाते, ज्याच्याकडून हे सर्व दृश्य मात्र प्रकाशले जाते, त्या ठिकाणी ओम तत्सत हे बोलणे हा नामोच्चार नेते. हे काय बोलले? हा काय बोलला? हा काय बोलला? काय नाही ऐकलं ना, परत बोलायचं आहे बोलला. हे पहा, ज्याच्याकडून हे सर्व दृश्य मात्र प्रकाशले जाते, त्या ठिकाणी ओम तत्सत हे बोलणे म्हणजे हा नामोच्चार तिकडे नेते. ते ठिकाण तर निर्धर्म व शुद्ध असे परब्रह्म आहे, पण ओम तत्सत हे त्याचे अंतरंग व त्यास व्यक्त करून दाखविणारे आहे. ते नॉर्मल एकदम, पण हे शब्द तिथे गेल्यावर त्याचं अस्तित्व काय आहे, त्याचा आतला भाग बाहेरचा सगळं आपल्याला ओपन करून देणार आहे. परमात्मा काय आहे हे ते शब्द प्रगट करणार आहे. तो मात्र काहीच सांगणार नाही, तो नॉर्मल मध्ये राहणार आहे. तो किती नंबर वाचलं साहेब तुम्ही? 401. परंतु आकाशाला जसा एकमेव आकाशाचाच आश्रय आहे, तसा ओम तत्सत या अक्षरांना नामाला परब्रह्माचाच आश्रय आहे, कारण नाम नामीचा अभेद आहे. हे काय करतं? अंतरंग प्रगट करतं त्याचं हे नाम, आणि ह्या नामाला सुद्धा त्याचाच आश्रय आहे, आणि त्याला नामाचा, कारण हे दोन नाही, नाम आणि नामी अभेद आहे. म्हणजे नाम आपल्याला तिथे घेऊन जातो ना, तर ते ब्रह्मरूपच करून टाकतंय, कारण नाम ब्रह्मरूप आहे. जिथे गेलं ते ब्रह्मरूप आहे, आणि जो घेऊन गेलाय त्याला सुद्धा अभेद करून टाकतं. नाम नामी अभेद आहे. परंतु आकाशाला जसा एकमेव आकाशाचाच आश्रय आहे, तसा ओम तत्सत या अक्षरांना नामाचा ब्रह्माचाच आश्रय आहे, कारण नाम नामीचा अभेद आहे. त्या दोघांमध्ये फरक नाही, परमात्म्यामध्ये नामामध्ये. म्हणून आपण नाम घेतलं ना तरी आपल्याला बोध कशाचा होतोय? त्या वस्तुस्थिती देवाचा होतोय, हे की नाही? आकाशात उदय पावलेल्या सूर्याला सूर्यच प्रकाश करतो, तसं नाम म्हणून शिव होऊन शिवाला भजायचे. परमात्मा होऊनच तैच झाली या संभवे भक्ती माझी, 15.5 व्हावे तैच 15.5 मिसळावे. आता कोणी 15.5 व्हावे? देव 15.5 आहे, पण तू काय होय? 15.5 व्हावे तै 15.5. जर तुला परमात्म्याशी एकजीव व्हायचं आहे तर तुला परमात्माच व्हावं लागेल, तै झाली या संभव्य भक्ती. म्हणजे परमात्मा स्वरूप तुला व्हायचं असेल तर तुला सुद्धा काय व्हावं लागेल? परमात्माच व्हावं लागेल. जर परमात्मा स्वरूप जाणायचं असेल तर, किंवा तुला भक्ती करायची असेल तर तू परमात्मा झाला तै संभव्य भक्ती माझी, एरवी नाही. ते मी झाली या संभव्य भक्ती माझे, 15.5 मिसळावे ते 15.5 व्हावे, तै मी झाली या संभव्य भक्ती माझी. ही एक तै झाली या संभव्य भक्ती, पण मी झाली या म्हणजे जो भक्त आहे ना त्याला मी व्हावं लागेल. म्हणजे मी कोण? भगवान व्हावं लागेल, तर त्याला भक्ती करता येईल, अन्यथा तो भक्ती करू शकत नाही. मी झाली या संभव्य भक्ती माझी, बरोबर ना? परंतु आकाशाला जसा एकमेव आकाशाचाच आश्रय आहे, तसा ओम तत्सत या अक्षरांना नामाला ब्रह्माचाच आश्रय आहे, कारण नाम नामीचा अभेद आहे. नामाला देवाचा आधार आहे. हे म्हणणं सुद्धा त्यांनी आता कमीपणाचं ठरलं, कारण हे दोघी मिळून काय आहेत? अभेद आहेत. नाम आणि ज्याला प्राप्त करायचे तो परमात्मा हा भेद आहे. नाम आणि नामी अभेद आहे, नाम आणि देव अभेद आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये भेद नाही.
आकाशात उदय पावलेल्या सूर्याला सूर्यच प्रकाशतो, त्याप्रमाणे तत्सत या नामाचा उच्चार ब्रह्माचा आत्मत्वाने बोध करून ब्रह्मच करते. बघा, सूर्य उगवला, आकाशात उदय पावलेल्या सूर्यच प्रकाश, आकाशात उदय पावलेल्या सूर्याला सूर्यच प्रकाश. आकाशात सूर्य उगवला हे कोणी सांगितलं? कोणाच्या यांनी पाहिले? सूर्याला सूर्याच्या शक्तीने पाहिलेले. तसं ओम तत्सत ही ती परमात्म्याची शक्ती आहे. म्हणजे ओम तत्सत सुद्धा सूर्य परमात्माच आहे आणि त्या प्रकाशाने सूर्याला पाहिलं. तसं ओम तत्सत प्रकाश आणि त्यांनी मुळाला दाखवलं आपल्याला. ब्रह्माचा ओम तत्सत या नामाचा उच्चार ब्रह्माचा आत्मत्वाने बोध करून ब्रह्मच करते. कारण जो वक्ता आहे, जो त्याची साधना करणार आहे, मुमुक्षू, म्हणून हे त्रिअक्षरी नाम हे नाव नसून केवळ ब्रह्मच आहे असे समज. आणि एवढ्या करताच जे जे कर्म तू करशील, पहा आता हे नाम नसून हे काय आहे? ब्रह्म आहे. बघा, नाम म्हणून सांगितलंय नाम ब्रह्म आहे आणि नाम आणि ब्रह्म हे दोन्ही मिळून एक आहे. आणि जो करणार आहे तो सुद्धा कोण आहे? नाम. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. देवाचा आणि भक्ताचा संगम ज्याच्याने केला जातो तो ओघ नाम त्रिवेणीचा. नाम गुप्त आहे आणि देव आणि भक्त ओपन आहेत. म्हणून हे त्रिअक्षरी नाम हे नाव नसून केवळ ब्रह्मच होय असे समज. आणि एवढ्या करता जे जे तू कर्म करशील, श्लोक क्रमांक 27, आणि यज्ञ तप व दान कर्मात तत्परतेने राहणे याला सत असे म्हणतात. बघा, यज्ञ करताना, तप करताना, दान राहणे याला सत असे म्हणतात. आणि त्या यज्ञाधिकासाठी जे कर्म ते सत्कर्म असेच म्हटले जाते. 27 नंबर श्लोकच्या खालचा अर्थ वाचतोय बघा. परत 5 नंबरची ओळ वाचून 6ला जॉईंट होतं. म्हणून जे हे त्रिअक्षरी नाम नसून केवळ ब्रह्मच आहे असे समज. आणि एवढ्या करता जे जे कर्म तू करशील आणि त्या कर्मामध्ये आरंभीच काही व्यंग उत्पन्न हो किंवा ती पूर्ण होवत किंवा ती आरंभरहित आरंभूनही अपूर्ण राहोत, मग ती कर्मे यज्ञ असोत, दाने, कठीण गहन तपे यापैकी कोणतीही असोत, पण तू ह्या नामाला जर केलं तर ती पूर्ण होतील. जरी बघा त्या कर्मामध्ये तू पहिलं काय सांगितलं? एवढ्या करता तू जे जे कर्म करशील त्या कर्मामध्ये आरंभीच काही व्यंग उत्पन्न होऊन स्टार्ट करतानाच काही घोटाळा झाला किंवा ते पूर्ण हो तरी पण, किंवा आरंभूनही अपूर्ण स्टार्ट करून मध्यावर गेलो थांबलं, मग ती कर्मे यज्ञ असो, दाने, कठीण गहन तपे यापैकी कोणती असो, पण परिसाच्या कसोटीवर घासून स्पर्शाने झालेल्या सोन्याच्या कसोटीत उत्तम किंवा हिनकस सोने याची भाषा नसते. एकदा का परिसाचा स्पर्श झाला का ते सोनच. तसं नामाचा स्पर्श आल्यानंतर तू केलेलं कर्म करायला घातल्याबरोबर काही घोटाळा झाला म्हणून ते म्हणतात नामी तरला नाही कोणी ऐसा देवाजी निवडून, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. त्या कर्माच्या आरंभी त्याच्याकडून काही व्यंग होऊ दे तरी तो सुटला, पूर्ण झाली तरी सुटला, पूर्ण करून मध्यावर थांबली तरी पण तो सुटला. मग ती यज्ञ कर्मे असोत, तुझे व्यावहारिक कर्म असो, तू केलेली दानं असून, कठीण गहन तपे, आणि मागे काय सांगितलं सत्कर्मी दान केलं पाहिजे तर ते कामाला जाईल, पण इथे तसं नाही. पण परिसाच्या कसोटीवर घासून स्पर्शाने झालेल्या सोन्याच्या कसोटीत उत्तम किंवा हिनकस सोने याची भाषा नसते. त्याप्रमाणे केलेली कर्म उपयुक्त रीतीने मगाशी सांगितलेल्या प्रमाणे ब्रह्मार्पण केली असता ब्रह्मरूप होतात. आणि ज्याप्रमाणे समुद्रामध्ये लहान मोठ्या नद्या वेगळेपणाने निवडता येत नाही चांगल्या वाईट, त्याप्रमाणे ओम तत्सत या ब्रह्मनामाच्या विनियोगाने ब्रह्मार्पण अर्थात ब्रह्मरूप झालेल्या त्या कर्माच्या ठिकाणी पूर्ण अपूर्ण उत्तम सांडक कर्मे किंवा निषिद्ध न्यून कर्मे असा भेद उरत नाही असे समज. चांगलं वाईट या कल्पना बाजूला आहे. आम्ही त्या दिवशी येत होतो आणि म्हणलं बाळा किशोरला म्हणलं अरे हे पाप पुण्य हे कसं काय रे बाबा, हे कसं काय आपल्याकडून पाप होईल पुण्य होईल.
तो माझ्याकडे हसून म्हणतो, बाबा पाप पुण्य आहे काय हो? तो हसतोय. म्हणजे त्याच्या दृष्टीने काय आहे? पाप पुण्य ही कल्पना संपली. ते बघा, ते म्हणतात निश्चित न्यून असा भेद उरत नाही. हे ज्ञानवंत अर्जुना, आता बळच घोड्यावर घालून ज्ञानवंत करायचं. तुम्ही लय हुशारी, काय प्रवचन करताय तुम्ही? नाही म्हणायचे काय कारण आहे? आळंदीत करा, आहे की नाही? हे ज्ञानवंता अर्जुना, याप्रमाणे ब्रह्मनामाच्या शक्तीचा विचार तुला दृष्टांतपूर्वक उघड करून सांगितलं का नाही? परिसाला लोखंडाचा स्पर्श झाला तर काय, लोखंडाला परिसाचा स्पर्श आला ते काय होणार? सोनं होईल. आता तुला दृष्टांतासह सांगितले. आता काय तुला काय अडचण राहिलेली का? नाही. आणि हे वीरा, ब्रह्मनामाच्या एक एक अक्षराची निरनिराळी व्यवस्था योजना कर्मात कोठे व कशी करावी हे तुला चांगल्या रीतीने मी सांगितले. याप्रमाणे असे हे ब्रह्मनाम चांगल्या थोरवीने संपन्न आहे. हे मर्मज्ञ राजा अर्जुना, तू हे ब्रह्मज्ञान जाणलेस काय? जाणलेस काय? नाही नाही, छे, ते काय दुसरं काय नाही, कोणाचं काय ऐकायचं नाही. आपला रामरट्ट्या चाललाय तो चालू ठेवायचं. इथे म्हणतात, अरे हे मर्मज्ञ राजा अर्जुना, तू हे ब्रह्मज्ञान जाणलेस काय? आता अर्जुनाला विचारतात तू जाणलेस काय, तर बाकीच्यांना आपण विचारायचं काही संबंधच राहिलं नाही. एवढ्या मोठ्याला देवानी कुठपर्यंत, किती वेळा अध्यायापर्यंत आणले. आणि शेवटचा श्लोक, तर यापुढे नेहमी याच नामावर तुझी श्रद्धा विस्तारलेली असू दे. इथून पुढे कशावर तुझी श्रद्धा राहू दे? नामावर. आणि संकुचित नाही तर विस्तारलेली असू दे. तर यापुढे नेहमी याच नामावर तुझी श्रद्धा विस्तारलेली असू दे. कारण या नामाच्या उचित विनियोगाने झालेले कर्म जन्म मरणात्मक बंधाला उरू देत नाही. पुन्हा रिटर्न यायचं काम ठेवत नाही. ज्या कर्मात या शब्दाचा उत्तम सद्विनियोगासह प्रयोग अनुष्ठला जातो, तेथे ते कर्म पूर्ण सांग वेदाच्या मनोगतानुरूपच अनुष्ठान केले असे होईल. तुझ्याकडून ते नाम घेतल्यानंतर वेदात जसं सांगितलेले त्या सगळ्या खटाटोप असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, तसंच तुझ्याकडून होईल. जरी तसं झालेलं दिसलं नाही तरी त्याचा रिझल्ट काय येणार? तसाच येणार. बघा, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, आहे का नाही? 13 नंबरची ओळ बघा. जे कर्मी हा प्रयोगो अनुष्ठीजे सिद्धिनियोगो ते तर अनुष्ठला सांगू वेदची तू ह्या नामाचा जर जप केला तर वेदच अख्खा अनुष्ठेला असं होणार. वेदाप्रमाणेच तू वागला असं होणार. बघा, तरी येथून याची श्रद्धा उपलविली हो सर्वदा. जयाचे झाले बंदा उरोनेदी, मग तुझ्याकडं कोणत्याही प्रकारचं बंद राहणार नाही. श्लोक क्रमांक 28 शेवटचा वाचतोय 17व्या अध्यायातला 28 नंबरचा श्लोक. पण ते सांगतात, जर तू असा नामासह सतत जर डोक्यात तुझं नाम ठेवलं प्रत्येक कर्मामध्ये, तर बंधाला कारण नाही, जन्म मरणाला कारण नाही. कर्मात उत्तम शब्दाचा उत्तम सद्विनियोग असं हे प्रयोग अनुष्ठाला म्हणजे जर योजला, ते कर्म पूर्ण होते. जरी ते अपूर्ण राहिले तरी काय होणार? पूर्ण सांग. आणि वेदाच्या मनोगतानुरूप अनुष्ठान केले असे होईल. तू वेदानुसार वागला म्हणजे युनिफॉर्म जरी तसले नसले, काही जरी नसलं तुझं, तसा यज्ञ नसला तरी पण तू वेदाने जसं सांगितलं अख्खा वेद अनुष्ठेला असं होईल जर तू नामावर आरूढ राहिला तर. म्हणून वेद जया गाती आमातयाची संगती, किंवा नाम आहे जयापाशी जेथे राहील तेथे काशी. पा श्लोक क्रमांक 28 वाचतो. जे अश्रद्धेने हवन केलेले, दान दिलेले, तप केलेले व केलेले कर्म त्याला असत असे म्हटले जाते. हे पार्था, मरणानंतर फलाच्या उपयोगी नाही व येथेही उपयोगी नाही. जर तू या नामावरील श्रद्धा टाकून जर बाकीची किती कामं केली ती तिला उपयोगाची नाही. काय सांगितलं? तू या नामावर पूर्णपणे अनुसंधान ठेव. या नामाचा कधी विसर पडू देऊ नको. याच्यावर कंटिन्यू तू आरूढ राहा. आणि जर याच्याविषयी तू दुराग्रह करशील किंवा त्याला जर दुजा भाव देशील तर तू किती मोठाली कर्म केली तर शून्य किमतीचे असा श्लोक सांगतो.
नाही तर हा नाममार्ग सोडून नामावरील श्रद्धा नाहीशी करून व दुराग्राने बल वाढून मग कोट्यावधी अश्वमेध यज्ञ केले. किती? एक प्रभू रामचंद्राला जमत नव्हता, लवअंकुशाने घोडं अडवलं होतं. एवढ्या मोठ्या राजाला जमत नव्हतं, एवढ्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये. तर तुमचं आपलं काय, पण जरी तुम्ही एवढं केलं आणि नामावर श्रद्धाने कोट्यावधी अश्वमेध यज्ञ केले, सर्व पृथ्वी रत्नाने भरून दान दिली, अथवा एका अंगुष्ट्यावर उभे राहून सहस्रावधी वर्ष तपश्चर्या केली, पायावर नाही एका अंगठ्यावर उभं राहून 1000 वर्ष तपश्चर्या केली, जेवढी पृथ्वी रिकामी तेवढी रत्नांनी भरून दान दिली, किंवा कोट्यावधी अश्वमेध केले, तरी याचा काडी मात्र उपयोग नाही. आणि इकडं हरिपाठात सांगतात नाथबाबाच्या, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता गडे. एक हरिनाम जपलं तर कोट्यावधी जन्माचं नित्य नित्य नेमाने करतात ते पुण्य तुम्हाला सहज भेटेल. म्हणजे सगळा वेद अनुष्ठेला असं होईल. नामापरते साधन नाही, जे तू करशील आणि काही. बघा आता एकदम सोपं सुटसुट सांगितलं येड्यांनो, नामापरते साधन नाही आणि जे तू करशील आणि काही बाकीचे रिकामे उद्योग करत बसलाय. आणि परोपकारार्थ जलाशय तलाव म्हणून गोड्या पाण्याचे नवा समुद्र तयार केला. लोकांवर उपकार करण्यासाठी खाऱ्या समुद्राचा गोडा तलाव केला, तलाव केला पाणी पिण्यासाठी. तरी पण फार काही सांगावे ते सर्व व्यर्थ आहे. एवढं जरी आता हे चांगलं काम नाही का? लोक म्हणतील काय भाऊ एवढं मोठं हे केलं तरी तुम्ही त्याला नाव ठेवता. हो, कारण तुझ्याकडं नाम नाही, त्यामुळे तू हे जरी केलं तर काही उपयोगाचं. जसा खडकावर पाऊस पडावा किंवा भस्मात राखेत आहुती देऊन होम करावा अथवा सावलीला आलिंगन द्यावे. बघा राखेत होम होत नाही. अजून काय सांगितलं? खडकावर पाऊस पडून उपयोग नाही, भस्माचा राखेत होम होत नाही, सावलीला आलिंगन देऊन उपयोगाचं नाही. किंवा अर्जुना आकाशाला चापटीने मारावे, म्हणजे पोकळी, आणि असं मारत बसलं तर फटका बसेल का नाही आकाशाला? पोकळीला फटका बसेल की नाही? ही पोकळी म्हणजे आकाश, आणि याला जर असं मारत बसलं सारखं तर लागेल का? याला नाही लागणार, उलट आपले हात दुखून येतील. तसे तुम्ही हे किती चांगलं काम केलं तरी काही उपयोगाचं नाही, आकाशाला चापटीने मारावे. त्याप्रमाणे सर्व समारंभ व कर्म अनुष्ठाने फुकट जातात, काही उपयोगाचं नाही होत. घाण्यात जर गोटे घालून गाळले तर त्यापासून तेल अथवा पेंड यापैकी काहीच प्राप्त होत नाही. तसे स्वतःच दारिद्र्य तेवढे राहते. तशीच कर्मानुष्ठानाची खटपट व्यर्थ होते. किती मोठाली कर्म केली काहीच उपयोगाचं नाही. आकाशाला चापटीने मारून काय उपयोगाचं नाही, त्याला आपल्यालाच त्रास होणार, ती सगळी फुकट जाणार. किंवा घाण्यात गोटे घातले तर तेल पण नाही आणि श्रम मात्र होणार. पदरात बांधून घेतलेली खापरकुंडी या देशात अथवा दुसऱ्या देशात गेली तरी जशी ती द्रव्याच्या ऐवजी म्हणजे पैसा म्हणून न चालण्याने उपाशी मारते. आहे की नाही? खापरकुंडी, काल्याचा जर तुकड्याला मटक्याचा तुकडा पडला आणि तो घेऊन आपण खिशात ठेवला आणि एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि नंतर पैसे द्यायच्या वेळेला जर ते दिलं तर ते देणार का जेवण आपल्याला? नाही. त्याप्रमाणे ते ही सगळे काय जमा केलं तुम्ही? खापरकुंडी जमा केली. ही सगळी मोठमोठाले यज्ञ, तलाव बनवले, पृथ्वीरत्नांनी भरून दान दिली, एवढं सगळं केलं म्हणजे काय केली? खापरं जमा केली, फक्त खापरं. तसे श्रद्धाविरहित केलेले सर्व कर्माचे आचरणापासून ऐहिक भोग्य सुख मिळत नाही, तर मग तेथे परलोकाच्या भोग्य सुखाची आशा कशाला करावी? अरे या कर्मांनी इथंच तुला समाधान नाही भेटत तर पुढे काय भेटणार आहे? म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून इथं लिहिले साखरे बाबांनी, किंवा तत्सदृश्य रामकृष्णाधिक नामावरील, ही आता यांनी घुसळले. हा, याच्यामुळं आधीच घोटाळ्यात येत, याच्यात घोटाळ्यात येईल. आता एवढाच घोटाळा वाटला मला अख्ख्या याच्यामध्ये. बा काय इथे बघा, ओवीत सार्थ आहे का बघा बरं. ओवीमध्ये काय? मनोनी ब्रह्मनाम श्रद्धा सांडुणकीचे जो धंदा, हे असा सीन नुसता दृष्टादृष्टी तो नुसते ते त्रास होणार तुम्हाला. आता त्याच्यात नसेल, मामासाहेबांच्या याच्यात ते नसणार आहे, इकडे जाय. म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून कंसात यांनी दिले तत्सदृश्य नामावरील श्रद्धा, रामकृष्णाधिक नामावरील. आता यांचा दृष्टिकोन आहे, हे नाम रामकृष्णांना सुद्धा तशाच प्रकारचं नाम समजतात, पण अज्ञानी लोक म्हणणार वेगळे आणि त्याच्यावर आडून राहणार. ते जो कर्म खटाटोप करावायचा तो तू राहू दे,
हा, श्रद्धा सोडून ब्रह्मार्पण न करता जो खटाटोप करायचा तो राहू दे. बघा इथं दिलेले ओळवती 22 क्रम, किती नंबरची? 22 क्रमांची. त्यात काही व्यर्थ अर्थ नाही, खटाटोप राहू दे, त्यात काही अर्थ नाही, तो इह परलोकी केवळ शीनच होय. 22. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडून कीजे जो धंदा. ब्रह्मनाम याच्यात दुसरं काय रामकृष्ण अधिक आले का? त्यांनी त्याच्यात दिले तत्सदृश्य, पण ऐकणाऱ्याला तत्सदृश्य कळणारच नाही. ते हे कळायला, यांची ज्ञानेश्वरी कळायला तेवढा डोकेबाजच पाहिजे मग, कारण यांची भाषा वेदांताची आहे सगळी. आता तिचं तिकडे एकदम सुटसुटीत आहे. वाचा बरं साहेब त्याचा अर्थ 22 नंबरचा. माईक. म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून जो खटाटोप करायचा तो राहू दे, कारण तो इह परलोकी नसता शीण आहे. हा, नुसता शीणच आहे. बघा बघा, म्हणजे ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून करायचा जो खटाटोप तो राहू दे, तो इह लोकी नुसता शीणच आहे. म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून ब्रह्मार्पण न करता जो कर्माचा खटाटोप करायचा, कर्म खटाटोप करायचा तो राहू दे, त्यात काही अर्थ नाही. तो इह परलोकी, इह आणि परलोकी, परलोकी नाही का तिथं आहे ना, इह परलोकी केवळ शीनच आहे. असे पातकरूपी हत्तीचा नाश करणारा सिंह, त्रितापरूपी अंधकाराचा नाश करणारा सूर्य व लक्ष्मीपती सर्व वीरांमध्ये श्रेष्ठ असे जे श्रीकृष्ण परमात्मा ते बोलले. जसा पौर्णिमेच्या चांदण्याने चंद्र हरपला तद्रुप्तीने झाकला जातो, तसा जेव्हा तो अर्जुन स्वात्मानंदात एकदम निमग्न तद्रूप झाला. बघा अर्जुन त्याच्यात काय झाला? एकजीव झालेला. 24. बघा, पौर्णिमेच्या चांदण्याने चंद्र हरपला तद्रुप्तीस झाकला गेला. त्या चांदण्यामुळं लोकांचं लक्ष कशाकडे गेलं? पौर्णिमेच्या चांदण्यांकडे गेलं का चंद्राकडे गेलं? चांदण्याकडे गेलं, त्यामुळे चंद्र झाकला गेला. तसा तेव्हा तो अर्जुन स्वात्मानंदात एकदम निमग्न तद्रूप झाला, स्वतःला विसरला. 24 नंबरची ओळ बघूया बरं आपण. तेच निजानंद बहुवसा माझी अर्जुन तो सहसा, हरपला चंद्र जैसा चांदणे. अहो संग्राम हाच कोणी एक केवळ वाणी, अहो संग्राम हाच कोणी एक केवळ वाणी असून तद्वारा तो जीवितासह जणू काय मापच घेत होता. 25 काय? संग्रामो हा एक वाणिया. वाणिया म्हणजे 11चा अर्थ काय दिलेला आहे इकडे? इकडे अर्थच नाही दिला, आकडा टाकला. 11 इकडे आहे का? 3 नाही, याचा अर्थच नाही दिला. बघा असो. अहो संग्राम हाच कोणी एक केवळ वाणी असून तद्वारा तो जीवितासह जणू काय मापच घेतो आहे. संग्राम हा शब्द जवळजवळ माणसाला वाटतं वाचतो का नाही. अशा दुर्घट कठोर प्रसंगी अर्जुन आत्मानंदाचे भरात पूर्णपणे कसा निमग्न झाला हे पहा. इथं संग्रामामध्ये म्हणजे मरायची भीती, पण तिथं अर्जुन आत्मानंदामध्ये निमग्न झाला. आज ज्याप्रमाणे दुसऱ्या कोणाच्याही ठिकाणी असा भाग्याचा उदय झालेला दिसत नाही जो अर्जुनाचा झाला, तसंच आपलं बाबांनी केलं. संजय म्हणतो, हे कौरवेश्वरा धृतराष्ट्रा. संजय तिकडं अर्जुनाला याला सांगतोय, धृतराष्ट्राला. इथे अर्जुन झालं. काय म्हणतो? या जगात अर्जुनासारखा कोण भाग्यवान नाही. या रणांगणी सुद्धा तो आत्मस्वरूपाशी एकरूप झाला. संजय म्हणतो, हे कौरवेश्वरा धृतराष्ट्रा. अर्जुन हा शत्रू पक्षाचा आहे खरा, तरी पण त्या शत्रूचे अर्जुनाचे या गुणास पाहूनही मोठा संतोष होत आहे. एवढेच नव्हे तर यावेळी आमच्या सुखप्राप्तीला अर्जुन हाच येथे गुरुही कारण झाला आहे. ह्या ओळी आपल्याला अनुभवला आले पाहिजे. असं झालं पाहिजे. तुकाराम महाराजला रामेश्वर भट्ट तसा समजत होता, पण तो आनंददायक ठरला त्यांना. जर हा अर्जुन ही गोष्ट विचारली नसती तर देवाने आपले हृदयातील अध्यात्मज्ञानाच्या गाठोड्याची गाठ कशाला सोडली असती. अर्जुनाने ढुसणी मारली म्हणून ते विचारलं, कळालं आपल्याला. तर आम्हास परमार्थाची भेट तरी कशी झाली असती. अज्ञानरूपी अंधारात जन्म मरणाच्या एरझारा करीत पडलो होतो. काय सांगितलं बघा, सुटलो मी. अज्ञानरूपी अंधारात जन्म मरणाच्या एरझारा करीत पडलो होतो, तो त्याने आपणास आत्मप्रकाश रूपी मंदिरात आणून सोडले आहे. कुठून येऊन सोडलं? आत्म्याच्या प्रकाशाकडे घेऊन गेलेलं. आत्मज्ञानाशी एकरूप करून ठेवलं. कोणाला? संजयाला आणि धृतराष्ट्राला. आज अर्जुनाने आम्हाबरोबर तुम्हावर एवढा मोठा उपकार केला आहे.
म्हणून आज हा अर्जुन गुरुत्वाच्या नात्याने जणू श्री व्यासच सहोदरच बंधूच आहे, व्यासांच्याच योग्यतेचा आहे, व्यासांचा भाऊच आहे, हो तो आपला सगळ्यांचा गुरुच आहे. इतक्यात संजय आपल्या मनात म्हणाला की मी ही जी अर्जुनाची अतिशय स्तुती केली ती धृतराष्ट्रास सहन होणार नाही, तर ती यास वर्मी लागेल, म्हणून आपण किती बोलत आहोत तेव्हा आता फार बोलू नाही. चांगलं बोलणं त्याला आवडणार नाही अर्जुनाची स्तुती केल्यानंतर, नाही ना. शिंदळीची पतिव्रतीची करता स्तुती, शिंदळीच्या माथा तिडी कुठे, याप्रमाणे संजयाने अर्जुनाची अर्जुन वर्णनाची ही गोष्ट सोडून अर्जुनाने श्रीकृष्णाची दुसरी गोष्ट विचारली होती तीच सांगण्यास आरंभ केला. संजयाने अर्जुनाचे वर्णन सोडून भगवंतास अर्जुनाने विचारलेली गोष्ट सांगण्यास जसा आरंभ केला तसेच मीही त्याचे व्याख्यान करीन, ते ऐकावे असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. इथे 17व्या अध्यायाला निरोप देतो. आपल्या भाग्याची परिसीमा आपण याच्यात चेक करू शकतो. ज्यालाही काही शंका असली कधी आपल्याला काय, तर 17व्या अध्यायातला 318 पासून तर 433 पर्यंत 318 पासूनच्या ओळी ते 433 बारकाईने वाचलं ना, आणि जर आपण ते अनुभवलं तर आपण या कचाट्यातून सुटलोय याची जाणीव होईल. सुटणारे असं नाही, सुटलेले पण कळून घ्यायचे. तुम्हाला आपल्याला नामाचं महात्म्य जरी नाही कळालं तर ते त्याचा परिणाम दिल्याशिवाय राहत नाही. अनकळीत निघाले निवृत्ती तटी, न कळता सुद्धा निवृत्ती तटाला जातात. 318 ते 433 या ओळी बारकाईने नेहमी वाचत जायच्या. जर आपल्या काही प्रसंग आला तर झालेली आज 17वा अध्याय संपलाय. आज आपण इथे थांबतोय. उद्या आणि परवा सुट्टी, परवा चकवेबाबांचं कीर्तन आहे पारशीवाडीमध्ये, त्याची नोंद घ्यावी. 2 दिवस सुट्टी राहणार आहे. 3ऱ्या दिवशी आपण चालू करूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच सुमा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देतो. पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता येणे भाग्यज्ञ तोषावे तोषोनी मदलावे पसायलावे एकांची वेंकटी सांडो या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे निरगावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांची रतो तेला होई प्राणिका वर्षक सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांडी आहे अनवर्त हो मंडळी भेटतू त्या भूता सदा कल्पतरुचे राहो चेतना चिंतामणीचे लाभो बोलचे ते कारणवर पियुषांचे चंद्रमेचे आकांचन मार्तंडचे तापैन ते सर्वाही सदा सज्जन वैरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई ते लोकी भजिलो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय भोगावेची एकमने श्री विश्वेश्वरा हो आहो दान पसाहो येणे वै ज्ञान देव सुद्या झाला येणे वै ज्ञान देव सुद्या झाला येणे वै ज्ञान देव सुद्या झाला. हरि ओम शांती शांती.